बोल रे तू क्या कसं येणं केलंस? सावकार 500,000ची गरज होती. माझ्या पोराचं दुखाय राहिलं. अरे तू काय करतो एवढ्या पैशाचं? अहो सावकार लहान काय पिका ना जे पिकतं तो बेभाव जातो. मग कुठून येणार पैसा? तुलाच कसं पिकत नाही? बाकीचे काय सोनं फिरतात का? बरोबर बोल, काय पाहिजे तुला? पोराचं दुखत आहे, त्याला दवाखान्यात जायचं होतं तर पैसे पाहिजे होतं. कसं देऊ तुला पैसे? एक काम कर, तू काय तुझं दागिने घेऊन ये, मग पैसे घेऊन जा. अहो अडचणीला ऐकून तिच्या जवळ ते बी नाही राहिलं. लय अवघड आहे हो, माझ्याकडनं काय होणार नाही. अहो सावकार असं नका म्हणू. अहो सावकार मी तुमची पै ना पै फेडीन. बाटली मंदी राखेल. मिळवणे बाईचा फोन. बोला की मिळवणे बाई, काय चाललंय?
तुम्हाला काय आठवण घेत नाही हो आमची. बरं आहे का मग? साडू काय करते? हो हो हो. आई काहीतरी पाणी काढती थोडं तरी बैठ ना. बोल मा आता काय बोलत होती. अगं मेलेला माधव आहे का त्याने वाड्यामध्ये त्याच्या पुढे तर सोंड पण ठेवलंय. काय बोलती हे खरं आहे का ग? मग खरं नाही कसं येतं आई कुठं आहे ते माहिती का? तुझं वाड्यात कुठे ठेवले ते माहित नाही. माय एवढे लोक हावरे आहेत सारा वाडा पिजून काढते. चल माय म्हातारा आला तर बोंबलं माय नावाने. अब्बा ये तो रात की बात है. माधवाच्या वाड्यात जावंच लागतं. मायला म्हाताऱ्याने सोनं कुठं लपिलं असं. जाऊ दे इथंच खाऊन बघतो. मायला चुकीच्या जागेवर आलो काय की. देवाच्या कृपेनं इथंच निघाव. मायला म्हातारीने माझ्याच घेतली वाटतं. अहो सावकार ते आपल्या गावात विधी केल्या होता आवीस पैशाची अडचण यायला लागली. थोडी कोशिश करून द्या बघ तुम्ही. किती काय? हा 20 विधी केल्या आपण 20 विधी. बर पण गावातील लोक तुमच्याकडे पैशासाठी देऊन. हा तेवढे बघा. आणि ह्या बांधचे चेअरमन आहे का चेअरमन यांची देणार बघ का. तुम्ही किती ताकद लावा. सरपंच पैसा बायको सारखा झाला. असला तरी बी झोप येत नाही आणि नसला तरी झोप येत. एका नाही ना सोन्याचा हांड सापडायला मग बघायची मला. अहो सावकार गावाचं एवढं या जुतून खाल्लं तुम्ही तरी पण तुमचं पोट भरलं नाही. लाखाला 4 घेता की तुम्ही अजून किती खाता. अहो सरपंच तुम्ही बी गावच्या काय कमी योजना खाल्ल्या नाही. रस्त्यात डांबर कमी आणि खडेच जास्त दिसतंय. तुम्ही पॅक भ्या ना हो. भरा हे आहे का ह्याच्यात काय? लगेच भरतो लगेच. काय तुम्ही राव चेअरमन सांगा सांगा तुम्ही. आता तुम्हीच पाहता दोघं सावकार आणि चेअरमन. अहो सावकार चढली वाटतं चेअरमनला. एका पॅक मध्ये ठेवाय झाला तो. चढले आणि मला आणि चढली. तुम्ही लय मानताय होय. तुम्ही गावची याच खाल्लं तुम्ही योजना खाल्ली आणि मला मानते हो मी धुतलेला तांदळासारखा पांढरा आहे पांढरा. चेअरमन तुम्ही पण काय कमी नाही तर
अख्खं गावचं राशन खाल्लं की तुम्ही, अर्ध खिशात आणि अर्ध तुमच्या घरी राशन. कमी नाही सावकार हे बघा. आणि म्हणतो आपलं काय नाही. सावकार आपण काय गाव सुधरून देत नाही बघा. तिच्या मायला. लुटा लुटा तेव्हाच तिघं मिळून खायचं का गावाने? सगळ्यात लोटो आपण सगळ्यात. अगं माय काय माझं देशी द्यावं. बर चकना या. पैसे तेच नव्हतं आम्हाला. बरोबर तुला माहितीये का माझ्याकडं 2 कोटी रुपये, तुझ्याकडे तेवढे तर माझ्याकडे 4 कोटी 4, ते पण कमी नाही. आपण आता मोठं व्हायला पाहिजे. त्याचं माहिती का, पैसा पाण्यावाला पैसा असल्याशिवाय काहीच होत पैसा पाणीच नाही राहिला जवळ, कुठेतरी ढाका टाका लागणार आपल्याला. ढाका इकडे कानच सांगतो इकडे. तो सोन्या आहे ना, त्याच्या वाड्यात माधव पुरलेला आहे. तो माधव आहे ना, त्याच्या वाड्यात सोनं पुरलेलं. सोनं हळू बोल, हळू हळू तुम्हाला तुला कसं गेली तू माहिती मी तुला सांगितलं, तू कोणाला सांगू नको. ते मला एवढं पॅक केली, मग निवांत जावा. चढली मला घरी जातो मला मला म्हणत नाही. तुला सांगू का, माधवाने वाढत सोनं मीच खाणार.
हे माझ्या जीवनसाथी ह्या कुरप्याने जर मला इथं सोनं जर खावलं तर मी ह्या पायी मी पूर्ण सोनं घाली, फक्त मला सोनं खाऊ दे. कमरा सोना पडा का खेळलेली सोनं कुठं लपवून ठेवते का खावा ना करा. आता आई गई 3 किलो सोनं काय खावा ना तर काय करा. खेळलेली हागर बांधले चढू दे सोनं आणि बिना कबरात तुकडा पडला माझ्या. सावकार, मी ऐकलंय ते माधवाच्या वाड्यामध्ये लय मोठा खजिना आहे. अरे तू दारू मी सरकत धुंद असतो, तू मला खरं बोलणार होय रे? सावकार, म्या तुम्हाला कधी खरं बोलणं होय? अरे मला चांगले चांगले खोटे बोलत नाही, तू खोटे बोलणार होय रे? मालक, म्या जर खोटं बोलत असेल ना तर मग धडकलम करून टाका. अरे ते थर्ड कलम नसते रे, सिरकलम असते. हो हो मालक, तेच करा. माझ्याशी खोटं बोलू नका, गावात कुठं सापडणार नाही. हो हो मालक, पण मालक काय का द्या ना. पैसे कशाला रे तुला? सावकार, एवढी मोठी बातमी सांगितली म्या, थोडा खर्च पाणी होऊन द्या की. मायला असंच ठेवत का नाही, एवढे तर काय खरे. आईला जिंदगीत एवढ्या खाली पहिले वेळेसच वाकलो. बोल बाळा. बाबा, तुम्हाला एवढीशी जागा पुरवते का? अरे तुला काय करायचंय, तुझं काम काय आहे ते बोल. बाबा, तुमच्या तर पावसाळ्यात वांदेच होत असेल इथं. अरे बाबा, तुझं काम काय आहे ते बोल, नाही तर चालता हो इथून. सांगतो ना, मग लगेच एवढं हे काय करायला लागले तुम्ही? अरे बोल ना बाबा तू. अरे बाबा, मी नाही, तू आहे. अरे उठ रे इथनं, तू उठ, जा निघ रे इथून. मायला माणूस बोलावं म्हणलं तर तुम्ही तर बाहेरच पाठवतात. ह्याच्यात काय मजा मग लगे? अरे बच्चा, थांब थांब, बस खाली, बस बस खाली, इथे बस.
बोल बच्चा, काय समस्या आहे तुझी? बाबा आमच्या इथं ना सोनं आहे सोनं. काय सोना लग्न करेल करती माझ्याशी? अहो ती सोनं नाही, सोनं सोनं खजिनं खजिनं. अरे तसं बोल ना. अहो तेच तेच आमच्या गावाच्या सावकारांनी तुम्हाला बोलिलंय. बर बर बर. अरे बाबा तुम्हाला इथं हिवाळ्यात तर लय थंडी वाजत असन. इथं माणूस वैतागले, ह्याचा थंडी वाजते का? पाऊस येतोय. बाबा, सोडा, सोडा, जागा बाबा. पुरती का? जागा सोडा, पुरती सोडा, का? बाबा. हा? बाबा सोडा बाबा, बाबा सोडा, सावकार वाट बघत असेल बाबा. चालू आहे, वेगळंच चालू आहे. व्हायला बाबा लय वैतागले दिसतात. इथं माणूस जिंदगीली परेशान आहे, इथं लग्न व्हाय नाही आणि ह्याचं काय? थांब तू थांब. बाबा काय झालं बाबा? सोनं आहे बरं, पण खांदावं लागल. कुठे बाबा? पूर्णतः माहित नाही. बाळकेशव बघायला चालू कर. कुठनं चालू करू? हो तिथं. अय कशा पाया खांदतो जरा पलीकडे खांद की. थांब थांब थांब. इकडे का? मायात काय हिंमत नाही बा आता खाण्याची. मी काय आता खाणं नाही होणार माय. अय बाबा, अरे इथं कसं सापडून सोनं? मला काय माहिती, इकडे तिकडे सरकला असेल. मग आतापर्यंत काय शेंगोळे सापडीत होता का इथं? सावकार नीट बोला. अय बोलत नसतो जा. तू इथं किती बी खान, तुला काय भेटत नसतो. ज्याच्या नशिबात असेल त्यालाच भेटल. हे मग मी बघन चालता होय गण. मालक आता कसं करायचं? अरे असे बाबा आहेत ना, सावकारीन लय मिशीच्या आकड्यात गोंडाळे. तू खांद इथं. मालक आता काय सापडायचं मार्गावर दिसत नाही बरं. चल जाऊ दे. काय रे तू क्या पैसे भेटले नाही काय? नाही सावकार. माझ्याकडे पण नाही गड्या, नाही तर दिलं असतं तुला. आणि सावकार मग पैसा तू चल ना घरी देतो तुला.
पोराचं दुखत आहे, पैसे द्यायला कोणी बी तयार नाही. काय करावं आता? पैसे पाहिजेत. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण आहात? तुला पैसे पाहिजेत. हो पाहिजेत, पण तुम्ही कोण? मी तुझी गरज भागवू शकतो. तुम्ही तर दिसत बी नाहीत, मग कशी माझी मदत करणार? मी जरी दिसत नसलो तरी तुझ्या पोराला दवासाठी पैसे देऊ शकतोय. नका मला तुमचे पैसे, नका मला तुमचे पैसे. तुला तर लय गरज आहे तरी नको. तुम्ही कोण काय माहित बी नाही, मग कसे घेणार पैसे? मी वय माधवाचा वाडा नाही वय, तिथल्या माधवाचा खजिना. म्हणजे 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 माझ्यासोबत सोनं बोलतंय? माझ्यासोबत सोनं बोलतंय? हाव, मला मिळवून तू तुझी गरज भागवू शकतोस. तुम्ही जर मिळाल तर माझं पोरगं वाचन. पण मला एक बळी लागतो, तोही माणसाचा. माझा बळी घ्या, पण माझ्या पोराला वाचवा. बरं बरं, तू बसलास ना इथं थोडंसं खोद, मी मिळून जाईल तुला. माझ्या खाली सोनं, माझ्या खाली सोनं. सोनं सोनं माझ्या खाली. सोनं. आता माझं पोरगं वाचणार, मी त्याच्यासोबत खेळणार. माझं पोरगं वाचणार, मी त्याच्यासोबत खेळणार. माझं पोरगं वाचणार, पण मी मरणार. तुकाराम, तू लोभी नाही म्हणून तुझा जीव नको मला. मला जीव पाहिजे असतो तो लोभी माणसाचा. तू तर गरीब आहे, त्यासाठी मला तुझा जीव नको. जा तुझ्या पोरासोबत खेळ. मी हे तुमचे उपकार साधल मी फेडणार नाही. तुला जी देणगी दिली आहे तिच्यावर गर्व करू नकोस. गर्वात जगला तर मोठा होणार नाहीस. मदतीला जो पण तुझ्या दारात येईल त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नको. इथून मागं जगत होतास तसाच यापुढे समाधानाने जग.